अनुभवी एवं हाई क्वालिफाइड स्टाफ के साथ इफेक्टिव स्टडी एनवायरनमेंट देने वाली इंस्टीट्यूट यानी IIN इंस्टीट्यूट, 3rd फ्लोर, गुलशन टावर, जय स्तंभ स्क्वायर, अमरावती। संपर्क 76 205 33 664। अब आपके सपनों की उड़ान को पंख लगाएगा IIN। नमस्कार, सिटी न्यूजच्या बातमीपत्रात प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत। आज दिनांक 26 एप्रिल 2024, वार शुक्रवार। बातमीपत्राची सुरुवात करूया सुविचार मालेने। ज्याला दुःखाची जाणीव असते त्याला सुखाची किंमतही असते, म्हणून आपण जे दिवस काढले आहे त्याची नेहमी जाणीव ठेवावी। आजचा सुविचार आपण बघितला, आता बघूया बातमीपत्रातील ठळक बातम्या। आपण ठळक बातम्या बघितल्या, आता घेऊया छोटासा ब्रेक। संपूर्ण लग्न बसता आराधना जवाहर रोड अमरावती। ब्रेक नंतर बघूया सविस्तर बातम्या। आमदार यशोमती ठाकूर यांनी लोकशाहीचा उत्सव साजरा केला। मोजरी येथील मतदान केंद्रावर आमदार यशोमती ठाकूर यांनी मतदानाचा हक्क आपल्या कुटुंबासह बजावला। मी आज माझ्या जन्मगावी आहे। अमरावती जिल्ह्यासाठी ही महत्त्वाची निवडणूक आहे। धनशक्ती विरुद्ध जनशक्ती अशी ही लढाई आहे, अशी प्रतिक्रिया माजी राज्यमंत्री यशोमती ठाकूर यांनी दिली। आमदार यशोमती ठाकूर यांनी लोकशाहीचा उत्सव साजरा केला। मोजरी येथील मतदान केंद्रावर जाऊन आमदार यशोमती ठाकूर यांनी मतदानाचा हक्क आपल्या कुटुंबासह बजावला। मी आज माझ्या जन्मगावी आहे। अमरावती जिल्ह्यासाठी ही महत्त्वाची निवडणूक आहे। धनशक्ती विरुद्ध जनशक्ती अशी ही लढाई आहे, अशी प्रतिक्रिया माजी राज्यमंत्री यशोमती ठाकूर यांनी दिली आहे। मी आज माझ्या मूळ गावी, माझ्या या जन्मगावी आहे आणि आज सर्वधर्म समभाव हा विचार डोळ्यासमोर ठेवून आम्ही मतदान केलेलं आहे। ही जी निवडणूक आहे ही अमरावती जिल्ह्यासाठी एकदम महत्त्वाची निवडणूक आहे आणि एकीकडे जनशक्ती आणि दुसरीकडे धनशक्ती अशी ही निवडणूक आमची झालेली आहे। एकीकडे आमचा साधासुद्धा शेतकरी पुत्र इथे उभा आहे आणि दुसरीकडे ज्यांनी आम्ही त्यांना निवडून दिलं मागच्या वेळेला आणि ज्यांनी धोका केला, जे गद्दार आहेत ते उभे आहेत। यावेळेला अमरावती जिल्हा महाविकास आघाडीचा उमेदवार नक्कीच निवडून देतो आहे, असं मी बिलकुल कॉन्फिडेंटली सांगू शकते। बेलोरा येथे त्यांनी मतदान केलं। मतदान करतेवेळी माध्यमांशी बोलताना त्यांनी शेतकरी शेतमजूर यांच्याबद्दल कळकळ व्यक्त केली। वाटते आम्ही जे काही गेल्या 15-20 दिवसात मतदानासाठी जे प्रयत्न केले, कार्यकर्त्यांना पराकाष्ठा केली आणि गेल्या 20 वर्षापासून आम्ही शेतकरी शेतमजुरासाठी लढतो। मला अपेक्षा एकच आहे मतदारांकडून की ही लढाई आम्ही शेतकरी शेतमजूर कष्टकरी कामकरी व्यापारी यांच्यासाठी लढतो आहे, तर त्यांनी ही निवडणूक आम्हाला जिंकून द्यावी आणि ती निश्चितच आम्हाला ही निवडणूक शेतकरी शेतमजूर म्हणून जिंकून दिल्याशिवाय राहणार नाही। आजचं मतदान या देशात एक क्रांती घडेल, ते जाती धर्माच्या नावावर नाही तर शेतकरी शेतमजुराच्या नावावर। तुमच्या प्रामुख्याने अमरावतीचा जर प्रचार पाहिला तर तो जाती धर्माच्याच नावावर झाला असं म्हणावं लागेल। राम मंदिर असेल किंवा कोल्हे प्रकरण असेल, हेच प्रकरण गाजले तुमच्या। बाकी लोकांनी केला असेल, पण मी तर स्पष्टपणे सांगत होतो, जात म्हणून आणि धर्म म्हणून मत मारू नका। यावेळेस शेतकरी शेतमजूर म्हणून मत मारा आणि स्वीकारलं लोकांनी। आमदार बच्चू कडू यांनी आपला प्रहारचा उमेदवार म्हणून दिनेश बुब यांना निवडणुकीच्या मैदानात उतरवलं आहे। आपल्या उमेदवारासाठी प्रचंड मेहनत बच्चू कडू यांनी केली आहे।
तुमच्या शाळेत गेलेल्या विद्यार्थ्याला किती मार्क मिळतील असं पत्रकारांनी त्यांना विचारलं, तेव्हा आमची शाळा ही जाती धर्माची नव्हती तर शेतकरी कष्टकऱ्यांची होती असं बच्चू कडू म्हणाले. खरं तर लोकशाहीचा खून होऊ नये, कायदा हा सगळ्यांसाठी समान राहावा आणि या लोकशाहीच्या या उत्साहातून माझ्या गोरगरीब शेतकरी शेतमजुराचा खऱ्या अर्थानं आनंद निर्माण व्हावा. त्याच्या घरातसुद्धा त्याचं पडकं घर पुन्हा मजबूत व्हावं, गेलेले भाव पुन्हा चांगल्या ताकदीनं मिळावं. जो परीक्षेला विद्यार्थी जाते त्याचा पेपर फुटू नये, जो अभ्यास करणार आहे त्याचीच नियुक्ती व्हावी, अशा आशेनं आम्ही हे मतदान केलेलं आहे. आणि मला वाटतं का ज्याप्रमाणे छत्रपती शिवरायांनी सुराज्य निर्माण केलं, बाबासाहेबांनी एक चांगली घटना या देशाला दिली, भगतसिंगाचा लढा खाली जाणार नाही, पुन्हा आम्ही सगळे तरुण ह्या लोकशाहीला वाचवल्याशिवाय राहणार नाही, या चांगल्या हेतूनं आम्ही हे मतदान केलेलं आहे. तुमच्या क्लासमध्ये अभ्यास केलेल्या विद्यार्थीला किती मार्क मिळतील काय सांगाल? आम्ही प्रचंड मेहनत घेतली आहे. गेल्या 20 वर्षापासूनचा आमचा हा परिपाठ आहे. आम्ही ज्या शाळेत गेलो ती शाळा जाती धर्माची नव्हती तर शेतकरी शेतमजूर कष्टकऱ्याची होती आणि त्याच्यात आम्ही परिपूर्ण 350 गुन्हे दाखल आहे बच्चू कडूवर. 116 वेळा काल एक रक्तदान केलं. काल रक्तदान करून मतदानाला आता आलो आहे. पवित्र जसं केलेलं रक्तदान तर कोणत्या जाती धर्माले कोणत्या गावाला जाते माहीत नाही राहत, तसंच पवित्र मतदानसुद्धा एक चांगल्या अन्नदात्याला जिवंत ठेवण्याचं काम करेल अशी मोठी आशा आहे. अमरावती लोकसभा मतदारसंघातील उमेदवारांनी आपलं मतदान केलं. महाविकास आघाडीचे काँग्रेसचे उमेदवार बळवंत बसवंत वानखडे यांनी आई, पत्नी व कुटुंबासह चिलोरी गावी जाऊन मतदान केलं. चिलोरी हे त्यांचं मूळ गाव. या गावापासूनच आपल्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात झाली. चिलोरी गावाचं आपल्यावर ऋण आहे. आज मी लोकसभेची निवडणूक लढवत आहे, पण चिलोरी ग्रामपंचायत सदस्य सरपंच अशी आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात आहे, अशी प्रतिक्रिया बळवंत वानखडे यांनी मतदान करतेवेळी दिली. मला आज अतिशय आनंद होतो की आज मी मतदान करण्याकरता आल्यानंतर मी या गावातूनच माझी खऱ्या अर्थानं राजकारणावर सुरुवात झाली. या गावचा मी सदस्य राहिलो, सरपंच राहिलो आणि सेवा सहकारी सोसायटी यासारख्या अनेक संस्थांवर राहिलो. तर आज मी लोकसभेसाठी उभा आहो आणि निश्चितच या गावचं ऋण आहे. त्या गावातूनच मला एक उभारी मिळाली. तर माझा विजय हा निश्चित आहे. 2 लाखाच्या वर फरकानं मी निवडून येणार आहोत. आज मी माझ्या आईसह सहकुटुंब मी मतदान करण्याकरता आलो.
आज अमरावती लोकसभेच्या अंतर्गत मतदान आहे। सर्व देशभरातील मतदारांना आवाहन करतो, मतदान हे लोकशाहीचा सगळ्यात महत्त्वाचा दिवस आहे। आज आपल्या मतदानाचा पुरेपूर उपयोग करा। कुठलाही हलगर्जीपणा, कुठलाही टाळाटाळ न करता मिळेल त्या वाहनाने मतदान केंद्रावर पोहोचा। स्वतःही मतदान करा, इतरांनी प्रेरित करा व योग्य प्रकारे मतदान करा। तो विजयाचा विश्वास वाटतो, कारण तिरंगी लढत या ठिकाणी झाली। एक मिनिट। 26 एप्रिलला लोकशाहीचा उत्सव साजरा करताना लोकसभा निवडणुकीतील उमेदवारांनी मतदान केलं। आमदार रवी राणा, खासदार नवनीत राणा यांनी आपला मतदानाचा हक्क बजावला। राणा दाम्पत्य मतदान करण्यासाठी दुचाकीवरून मतदान केंद्रावर दाखल झालं। श्रीराम प्राथमिक शाळा, लक्ष्मीनारायण नगर, सुदर्शन बिल्डिंगजवळ शंकरनगर येथील केंद्रावर त्यांनी मतदानाचा हक्क बजावला। श्रीराम प्राथमिक शाळा मतदान केंद्रावर मतदात्यांनी गर्दी केली होती। येथे आमदार रवी राणा यांनी मतदान केलं। नवनीत राणा यांनी मतदानानंतर आपली प्रतिक्रिया दिली। मतदानासाठी ईव्हीएम मशीनच योग्य असल्याचा निर्णय सुप्रीम कोर्टाने दिलाय। सुप्रीम कोर्टाने त्यावर मोहर लावली आहे। महिलांना त्यांच्या डोक्यावर छत मिळावं यासाठी हे मतदान आहे। युवकांना रोजगार देण्याकरता हे मतदान आहे। तेव्हा देशाच्या हितासाठी मतदान करा अशी नम्र विनंती खासदार नवनीत राणा यांनी केली आहे। जो इस देश का जिस पद्धत से कई लोगों ने जो संपत्ति ब्लैक काला मनी करके बहुत बड़े नाम जिनके हैं, जो लूट के पैसा इस देश का जिन्होंने कमाया है, वो गोर गरीबों में बांटने की बात हमारे देश के प्राइम मिनिस्टर हमेशा कहते हैं। और आगे भी जो जिन्होंने लूटा है, जिनके ऊपर इंक्वायरीज हुई हैं, ये यही दर्शाता है जो चीट करके इस देश के गरीब लोगों का पैसा जिन्होंने जमा किया है, वो गरीबों के बीच में बंटना चाहिए। इसका समर्थन तो हम हमारे देश के प्राइम मिनिस्टर जी के साथ खड़े हैं। और जो सुप्रीम कोर्ट का आज निर्णय आया है, उसका भी स्वागत करने जैसा है कि इस देश का हर मतदार 150 करोड़ जनता जब मतदान करती है एक मशीन पे, तो उसका विश्वास वो मशीन पे पूरी तरीके से आज उस पे मोहर लगाते हुए सुप्रीम कोर्ट ने साफ शब्दों में कहा है, ईवीएम मशीन ही करेक्ट मशीन है जिसपे मतदान होता है और आज होगा। आज मतदान केलं, तुम्ही काय भावना आहे मतदान केलं आणि काय सांगाल मतदान आणि काय आव्हान कराल मतदारांना? मी माझे देशाप्रती, देशाचे हिताकरिता जे मतदान होता ते आज मी मतदान करून आपले समोर आलेली आहे। आणि देशाचे आमच्या अमरावतीची जनताला सगळ्यांना मी नम्रपणे विनंती करेन की हे मतदान देशाचे प्राईम मिनिस्टर जीचं मतदान आहे, देशाचे हिताकरिता मतदान आहे, महिलांना त्यांच्या डोक्यावर छत आणण्याकरिता मतदान आहे, युवकांचे भविष्य बनवण्याकरिता मतदान आहे। आपण नक्की जावे आणि मतदान करा एवढीच विनंती सगळ्यांना। वरोडला मी आज लोकसभेकरता, वर्धा लोकसभेच्या उमेदवार निवडण्याकरता, खासदार निवडण्याकरता मतदान केलं। मतदान हे पवित्र कार्य आहे आणि सर्व नागरिकांनी मतदान करावं। मी माझ्या पत्नीसोबत वरोडला या जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये मतदान केलं, नगरपालिकेच्या शाळेमध्ये मतदान केलं आणि प्रत्येकाने आपला मतदानाचा हक्क निवडावा आणि आपली भारतातली लोकशाही मजबूत करावी एवढंच मी आवाहन करतो। जय हिंद, जय भारत।
आंबेडकरांच्या हातात. अमरावती विभागाच्या विभागीय आयुक्त डॉक्टर निधी पांडेय यांनी अमरावती येथील कॅम्प परिसरातील सेंट थॉमस महाविद्यालयातील मतदान केंद्रात मतदान केलं. आपल्या पतीसह जाऊन त्यांनी मतदानाचा हक्क बजावला. या मतदान केंद्राबाहेर रांगोळी रेखाटली होती, तर मतदान अधिकाऱ्यांनी केशरी फेटे घातले, त्यामुळे मतदान कक्ष केशरी झाला. भातकुली तालुक्यात मतदानाचा उत्साह दिसून आला. मतदारांनी उत्स्फूर्त मतदान केलं. वाठोडा, शुक्लेश्वर, वाकी, निरुळ, गंगामाई आदी मतदान केंद्रांवर उत्साहाचं वातावरण दिसून आलं. युवकांपासून वयोवृद्धांपर्यंत सर्वांनीच मतदान केलं. वयोवृद्धांनी व्हीलचेअरवर येऊन मतदानाचा हक्क बजावला. भातकुली तालुक्यामधील गावांमध्ये उत्साहात मतदान पार पडलं. वाकी, निरुळ, गंगामाई, वाठोडा, शुक्लेश्वर, भालशी या गावांमध्ये मतदारांमध्ये उत्साह दिसून आला. वयोवृद्धांनी व्हीलचेअरवर येऊन मतदान केलं, तर युवा वर्गाने स्वतः मतदान करून सर्वांनी मतदान करण्याचं आवाहन केलं आहे. यावेळी पोलिसांचा बंदोबस्त होता. मतदारांनी मतदानासाठी रांगा लावल्यात. आम्ही सर्वप्रथम तर नमस्कार तुम्हाला सर्वांना. आम्ही युवा पिढी गावातीलच नव्हे तर पूर्ण देशाचा आम्ही इतिहास बदलू शकतो, त्यामुळे आम्ही या मतदानाची सुरुवात केली आहे. तुम्हालाही आम्ही आवाहन करतो की तुम्ही सर्वांनी मतदान करावे. शेवटचा 1 तास राहिलेला आहे. आपण बघू शकतात अमरावती शहरातील मुस्लिम बहुल परिसरामध्ये मोठ्या संख्येने संपूर्ण मतदार रांगेमध्ये तर कुठे खाली बसूनसुद्धा मतदान करण्याची वाट बघत आहेत. उत्स्फूर्तपणे प्रतिसाद या परिसरामध्ये दिसून येत आहेत. हजारोंची संख्या मतदारांची या ठिकाणी रांगेमध्ये वाट बघत आहेत आणि नक्कीच या लोकशाही उत्सवामध्ये, राष्ट्रीय उत्सवामध्ये संपूर्ण अमरावतीकर आपल्या मतदानाचा हक्क बजावणार आहेत. शेवटचा 1 तास राहिलेला आहे. याचं असोसिएशन उर्दू हायस्कूलच्या मतदान केंद्रामध्ये याच परिसरातील मतदारांनी मोठी गर्दी केलेली आहे. चारही बाजूने आपण प्रत्येक मतदान केंद्राच्या खोलीच्या समोर आपण मतदारांच्या रांगा आपण बघत आहात. भरपूर प्रमाणात मतदारांनी उत्स्फूर्तपणे सहभाग दिलेला आहे आणि मत केल्याचं सुद्धा ते सुद्धा प्रतिक्रिया स्पष्ट करीत आहेत. हास्य मुद्रेमध्ये आनंदात ते सुद्धा आपला आनंद व्यक्त करीत आहेत. दर्शकांनो, एक तास राहिला आणि आपण सुद्धा आता उर्वरित राहिलेले मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावावा असं आवाहन सुद्धा करण्यात आहेत. अमरावती जिल्ह्याची मतदानाची टक्केवारी वाढवण्याकरिता जिल्हा प्रशासन अनेक दिवसापासून प्रयत्नात आहेत. अनेक कार्यक्रमाद्वारे मतदारांना सुद्धा आवाहन करण्यात आले आहेत. आता उर्वरित 1 तास राहिलेला आहे. उर्वरित 1 तासामध्ये संपूर्ण मतदारांनी आपल्या राहिलेला मतदानाचा हक्क बजावावा आणि अमरावती जिल्ह्यातील लोकसभेची मतदानाची टक्केवारी नक्कीच वाढवावी. देणाऱ्या प्रत्येक शाळेच्या मतदान केंद्रामध्ये प्रतिसाद दिसतो आणि पोलिसांचा बंदोबस्त पोलीस बंदोबस्त योग्य तो लावण्यात आलेला आहे आणि पोलीस आयुक्त सो परिमंडळ झोनचे DCP सर, पाटील सर, DCP झोन 2 सर आणि इतर सर्व वरिष्ठ अधिकारी यांच्या नेतृत्वात योग्य तो बंदोबस्त ज्या ठिकाणी मतदान केंद्र जास्त आहेत त्याप्रमाणे बंदोबस्त व अधिकारी देण्यात आलेला आहे आणि सकाळपासून कुठल्याही प्रकारे काहीच गडबड झाली नाही. मतदार हे अतिशय शांतपणे आपल्या मतदानाचा हक्क बजावलेला आहे. आता एकदम आपण ज्या ठिकाणी आहोत त्या ठिकाणी अतिशय आता कमी प्रमाणात मतदार संख्या आहे आणि सर्वत्र पूर्ण नागपुरी गेट अधिक जवळपास 22 इमारत आणि 105 बूथ आहेत. सर्व ठिकाणी आत्तापर्यंत परिस्थिती अतिशय चांगली आहे. मतदारांनी पुन्हा सहकार्य केलं. पोलिसांचं आणि इतर मारून आले पोलिस यांनी सुद्धा अतिशय चांगल्या प्रकारे बंदोबस्त पार पाडलेला आहे. त्यानंतर वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही काम करत आहोत आणि पुढील 1 तास अतिशय चांगल्या प्रकारे जाईल अशी आम्ही अपेक्षा करतो. उर्ला गोंडावार जे पोलीस निरीक्षक आहे नागपूर गेट पोलीस स्टेशनच्या हद्दीतील त्यांनी सुद्धा चोख बंदोबस्त या ठिकाणी नागपूर गेट पोलीस स्टेशन हद्दीमध्ये लावलेला आहे. यासोबत दर्शकांनो, सर्वात जास्त मतदारांची संख्या अमरावती शहरातील पठाण चौक असेल, जिबिल कॉलनी असेल, भातकुली मार्गावरील अनेक मतदान केंद्रावर भरगच्च मतदारांनी आपला मतदानामध्ये प्रतिसाद दिला आहे.
DCP शिंदे येथील संपूर्ण परिसरामध्ये चोख बंदोबस्तामध्ये व्यस्त आहे। सकाळपासून अमरावती शहर पोलीस यंत्रणासह नाशिकहून बोलावलेले संपूर्ण पोलीस, इतर राज्यातून बोलावलेल्या पोलिसांनी खरोखरच सकाळपासून कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवली आणि आपण सुद्धा संपूर्ण अमरावतीकरांनी मतदारांनी या लोकशाहीच्या उत्सवामध्ये सहभाग घेतला आहे। शेवटचा 1 तास राहिलेला आहे। पुन्हा दृश्य बघू शकता, नागपूर गेट पोलीस स्टेशन हद्दीतील हे दृश्य आहेत। असोसिएशन उर्दू बॉईज हायस्कूल हे मतदान केंद्र आहेत। आता शेवटचा 1 तास राहिला आहे आणि भरभरून मतदार याच मतदान केंद्रामध्ये प्रतिसाद देत आहेत। संपूर्ण परिवार आपल्या कुटुंबासह आणि 18 वर्ष वयोगटाच्या वरील संपूर्ण मतदार, ज्येष्ठ नागरिक, महिला भरपूर उत्साहाने याच लोकशाहीच्या उत्सवात सहभाग घेत आहेत। अमरावती जिल्ह्यामध्ये हा उत्सव शांततेत पार पडला असं म्हणण्यास काही वावगं ठरणार नाही। शेवटचा 1 तास राहिलेला आहे। आपण सुद्धा सर्वांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावावा। लोकशाही बळकट करण्याकरिता आपण सुद्धा 1 तासाच्या या उर्वरित वेळेमध्ये आपण सुद्धा मतदान करा आणि खरोखरच आपण संपूर्ण अमरावती जिल्ह्यातील मतदारांनी या लोकशाहीच्या उत्सवामध्ये लोकसभेला मोठ्या संख्येने सहभाग दर्शवला आणि शांततेत संपूर्ण मतदान प्रक्रिया पार पडली। याकरिता सिटी न्यूज परिवाराच्या वतीने संपूर्ण मतदारांचं मी अभिनंदन करतो, स्वागत करतो। असाच आता 1 तास राहिला, आपण सुद्धा मतदान करा आणि लोकशाही प्रकट करण्याकरिता राष्ट्रीय उत्सवामध्ये सहभाग घ्या। कॅमेरामन विद्यार्थ्यांसोबत मी शृंगारी पाहता सिटी न्यूज अमरावती। आम्ही आहे बिल्कुल भी नहीं हाँ खड़े रहो कार्ड बताओ कार्ड दीदी कार्ड बताओ कार्ड बताओ ठीक आहे नंतर बोलते आधार कार्ड तुमचं आधार कार्ड घेतलं का आधार कार्ड
आज 26 अप्रैल लोकसभा का इलेक्शन होने जा रहा है। वोटिंग हो रही है शांति से बटनेरा शहर में। और बाबा साहेब ने जो अपने को संविधान में अधिकार दिया है लोकशाही का, वो हिसाब से मेरी माँ, बहनें, मेरे भाई, मेरे बुज़ुर्ग सब ताकत से जाके अपना इस संविधान में जो बताया है बाबा साहेब अम्बेडकर ने कि अपना वोटिंग का पावर क्या है, अपने को किसको संसद में भेजना है और अपने को लोकशाही अपने हिंदुस्तान की एक अच्छाई के लिए, बुराई को ख़त्म करने के लिए, संविधान को बचाने के लिए आज सभी लोग घर घर से निकले और वोट करें और अपने देश को एक अच्छा मैसेज दे, देश में आपस में प्रेम भाईचारा रखे और शांति से वोटिंग करें। और जिसको अपने को संसद पहुंचाना है, जो अपने लिए, अपने ज़िले के लिए तरक्की का एक मुद्दा बने और वो सब समाज को लेके एक साथ चले, ऐसा व्यक्ति वहाँ पहुँचाइए। मैं आप लोगों से विनम्र करता हूँ। जय संविधान, जय भारत, नमस्कार, जय। भेटूया एका छोट्याशा विश्रांतीनंतर। किचन गृहिणी से जुड़ा एक अटूट हिस्सा, जहां उसे मिले हर एक चीज अपनी सही जगह पर। इसलिए अंबा स्टेनलेस स्टील किचन ट्रॉली आपको लगने वाली साइज अनुसार, आपके किचन के अनुसार, बिल्कुल आपकी इच्छा अनुसार उच्चतम क्वालिटी के किचन ट्रॉलीज मैन्युफैक्चरिंग से सीधे आप तक, यानी 100% वाजिब दाम, ना देखभाल की जरूरत, ना जंग लगने की परेशानी, आसानी से वॉश करने हेतु उत्कृष्ट कैरियर सिस्टम, साथ ही स्टेनलेस स्टील जीना रेलिंग, डेकोरेटिव ग्रिल एवं गेट भी हम बना कर देते हैं। अंबा स्टेनलेस स्टील किचन ट्रॉली, दस्तूर नगर चौक के पास, MIDC रोड, अमरावती, महाराष्ट्र। विश्रांतीनंतर पुन्हा आपलं स्वागत। 26 एप्रिलला मतदान होतं। सर्वांमध्ये उत्साह तर होताच, पण शोकसागरात बुडालेलं असताना सुद्धा एका महिलेनं मतदान केलं आहे। तिच्या पतीचा अचानक मृत्यू झाला, डेड बॉडी घरी आणलेली होती। असं असतानाही त्या महिलेनं जाऊन पहिले मतदान केलं व नंतर अंत्यविधी झाले। ही घटना अचलपूरमध्ये घडली आहे। अमरावती लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीच्या मतदान दिवशी पतीचा मृत्यू झाला। घरावर शोककळा पसरली असतानाही त्या महिलेने मतदानाचा हक्क बजावलाय। अचलपूर येथील निवासी सुनंदा वासुदेवराव सावळे ही महिला मतदानाला गेली आणि मतदान केलं। मेहरापूर निवासी वासुदेवराव सावळे यांची प्रकृती खराब झाल्यामुळे अचानक मृत्यू झाला। घरात हॉस्पिटलमधून डेड बॉडी आणली असताना स्वतः सुनंदा सावळे यांनी मतदानाचा हक्क बजावून लोकशाहीच्या या उत्सवाला अजून मजबूती दिली। विशेष म्हणजे आज लग्नाची तिथी असल्यानंतरही कित्येक नवरा नवरदेव यांनी सुद्धा मतदानाचा हक्क बजावलाय। संपूर्ण भारत देशामध्ये 14 एप्रिल म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती, महावीर जयंती, रमजान ईदसह रामनवमी, हनुमान जयंती संपूर्ण उत्सव मोठ्या उत्सवात आणि शांततेत संपन्न झाले। पोलिसांनी चोख बंदोबस्त अमरावतीसह संपूर्ण जिल्ह्यामध्ये आपला संपूर्ण वेळ दिला आहे आणि खरोखरच पोलिसांच्या सुरक्षेमुळे भारत देशातील संपूर्ण उत्सव मोठ्या गुण्यागोविंदाने आनंदात उत्सवाचा झाला आहे। आता पुन्हा जबाबदारी आली आहे लोकसभेची, देशामध्ये सर्वात मोठ्या संसदेची आणि लोकशाहीच्या उत्सवाची जबाबदारी पुन्हा कायदा व सुव्यवस्थेचा विषय म्हणजेच पोलिसांचं तत्परता। आणि याच लोकसभेच्या निवडणुकीमध्ये अनेक दिवसापासून सकाळपासून रात्रीपर्यंत पोलीस बांधव अनेक संख्येच्या माध्यमातून अमरावती जिल्ह्यासह संपूर्ण भारत देशात आपला बंदोबस्त देत आहेत। घर विसरले मात्र ड्युटीला प्रथम त्यांनी प्राधान्य दिले। अशाच पोलीस बांधवांना लोकसभेच्या निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात होणाऱ्या 24 एप्रिलला निवडणुकीच्या बंदोबस्तात दुपारच्या वेळी आलेले अचानक हे भुजियाचे टिफिन आणि ते जर पोलिसांनी उघडून बघितलं तर त्याच्यामध्ये थोडा वेगळाच विषय निर्माण झाला आहे।
सकाळपासून पोलीस बंदोबस्ता व्यवस्था आहेत आणि प्रशासनाकडून त्यांना सुद्धा भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे। आणि नेमकं हे भोजनामध्ये काय काय आहे ते सुद्धा आपल्याला जाणून घेऊया। आणि अशाच आमच्या सिडूरची रिंग वाजली आणि एका नागरिकाने आम्हाला याचं आलं की पोलिसांनी चक्क दुपारचं जेवण केलं नाही, त्यांतून वेगळी स्मेल येत आहे। पोलिसांना तर बोलता येत नाही, कारण की शेवटी ड्युटी हे अतिशय कर्तव्य बजावण्याचं कार्य असल्याने वरिष्ठांना सुद्धा त्यांनी माहिती दिली नाही। मात्र पोलिसांच्या व्हॉट्सअप ग्रुपवर ही माहिती गेली, इतकं मात्र खरं आणि ती सुद्धा सूत्रांकडून माहिती मिळाली आहे। नेमकं भोजनामध्ये या टिफिनमध्ये पोलिसांकडच्या काय काय देण्यात आलेलं आहे, काय प्रकार आहे ते सुद्धा आपण या बांधवाकडे जाणून घ्या। काय सर, 1 वाजता मैं वोटिंग कराना इकड़ा आलो तो 1 बजे मैं आया था वोटिंग करने के लिए। तो यहाँ पे मेरे को खाने के डब्बे दिखे, मैंने बोला भाई एक डब्बे में क्या बात है। मैंने आजू बाजू में बैठे हुए थे, वहाँ पे भाऊ बने खाओ हमें जीव शकत नहीं। मैंने कौन बैठे? पुलिस थे? पोलीस भी थे और दूसरा भी व्यक्ती था। बोले भाऊ म्हणे आमची ड्यूटी तर इकडे लावून टाकली म्हणे, पर जेवण मग चांगलं नाही आहे म्हणे, तुम्ही फक्त पहा म्हणे। मैंने जब खोला तो मेरे को इसकी सुगंध अलग ही टाइप आ रही है, ये सब्जी रोटी कड़क ये सब ये आ रहा था। आने के बाद में फिर मैंने भी देखा, फिर मैंने न्यूज़ वाले को बोला कि भाई ऐसी ऐसी बात है, आप देखो कैसे है। यहाँ पे भी डब्बे हैं, उसके अंदर भी डब्बे रखे हुए हैं और ऊपर जहाँ पे खाना खाए हुए हैं वहाँ पे भी डब्बे रखे हुए हैं। ऐसा प्रशासन ने थोड़ा इधर ख्याल रखने को। हा प्रकार बेलपुरा परिसरातील मनपा शाळेच्या 3 नंबरमध्ये जे मतदान प्रक्रिया सुरू आहे, अतिशय शांततेमध्ये मतदारांनी रांगेमध्ये उभं राहून मतदान करण्यास सुरुवात केली आहे। त्याच ठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त आहे। इतर जिल्हा प्रशासनाचे कर्मचारी अधिकारीसुद्धा निवडणूक अधिकारीसुद्धा व्यस्त आहेत। मात्र दुपारच्या वेळी आलेलं भोजन आता याच प्रकारामुळे त्यांनी भोजन केलं नाही, चहा आणि बिस्किटवर त्यांनी आपली भूक शमवली। हा खरोखर प्रकार अतिशय वेगळा आहे आणि पोलिसांच्या बाजूने त्यांच्या खरोखरच जीवनाचा म्हणजे महत्त्वाच्या आयुष्यातील हे एकीकडे आपण ड्युटी बजावतो आणि ड्युटी बजावत असताना आरोग्य संतुलन राखणे अतिशय गरजेचं आहे। आणि याच दरम्यान याच लोकसभेच्या निवडणुकीमध्ये असं भोजन मिळणं खरोखरच या वेळी वेगळाच प्रकार समोर येत आहे। प्रशासनाने याची नक्की दखल घ्यावी आणि पोलीस बांधवांना पुढील टप्प्यामध्ये तंदुरुस्त आणि सुदृढ राहण्याकरिता तितकंच महत्त्व त्यांना द्यावं असं सुद्धा सिडूच्या वतीने आवाहन। कॅमेरामन अर्पित सोबत मी अजय शृंगारे, पात्रा सिटी न्यूज, अमरावती। 26 एप्रिल हा मतदानाचा मुहूर्त होता, तर अनेकांनी आपल्या विवाहाचाही 26 एप्रिलचाच मुहूर्त काढला। परंतु संसारात पडण्यापूर्वी नवरदेवांनी आपलं राष्ट्रीय कर्तव्य बजावलं आहे। चांदूर बाजार तालुक्यातील देऊरवाडा येथील अक्षय व आशिष यांनी बोहल्यावर उभं राहण्यापूर्वी लग्नाची तयारी करून नवरदेवांनी मतदान केलं। देऊरवाडा येथील मतदान केंद्रावर जाऊन रांगेत उभं राहून आपला मतदानाचा हक्क दोन्ही नवरदेवांनी बजावला। लग्न मुहूर्त साधण्यापूर्वी मतदानाचा मुहूर्त साधला। नंतर आमच्या अक्षय आणि आशिष दादांचे जय हिंद जय भारत। आधी लग्न कोंढाण्याचे नंतर रायबाचे या आविर्भावात आधी मतदान करून मग बोहल्यावर उभे राहिले। तू तेरा कह रहा है बुढ़ापे में तू गमा भी तो इकडे बघ इकडे पाणी मारलं का नदी आणली का मतदान के लिए मोहम्मद अंसार। मैं चाहता हूँ हर एक आदमी का ये हक है कि हर एक आदमी वोट डाले करके, ये आदमी का हक है। इसलिए मैं चाहता हूँ कि जितने भी गांव के जो लोग हैं, मैं चाहता हूँ हर एक का अधिकार है ये, इसलिए हर एक को अधिकार है वोट डालने का। बस सर्वांना पहिले नमस्कार करते। मी माया बुरघाटे वाटोळा शुक्लेश्वर।
ग्रामपंचायत उपसरपंच आहे आणि माझं सर्व बांधवांना एकच म्हणणं आहे की सर्वांनी आपण घराच्या बाहेर निघून सर्वांनी मतदान करा. आपला हा अधिकार आहे तो बजवा, एवढंच सांगू इच्छितो. छोटा गाड़ी है गड़ा हुआ देखता रहो. भाइयों, दुकान बंद करके पहले अपना अधिकार है मतदान का. दुकान बंद करो, पहले मतदान दो, बाद में दुकान खोलो. सभी भाइयों से मेरी विनती है कि अपना मत अपने इसका है अधिकार का मत है, इसको डाल के पहले आओ. आपने मतदान किया क्या? मतदान किया हमने. अच्छा, कहाँ किया? 13 नंबर स्कूल. क्या बोलेंगे नागरिक को, आह्वान क्या करेंगे? आह्वान ये करेंगे उनके पहले मतदान का हक, बाद में सब काम. सव्वीस एप्रिलचा दिवस आहे, लोकशाहीचा उत्सव आहे. अमरावती जिल्ह्यात दुसऱ्या टप्प्यामध्ये मतदानाला सुरुवात झाली आहे. सकाळपासून प्रत्येक मतदान केंद्रावर मतदारांनी उत्स्फूर्तपणे सहभाग दर्शवलेला आहे. आपण थेट पोहोचलेले आहेत अमरावती शहरातील चपराशीपुरा मनपा शाळा क्रमांक 13 मध्ये. या ठिकाणी सुद्धा रांगेमध्ये शिस्तबद्ध पद्धतीने नागरिक आपला मतदानाचा हक्क बजावत आहेत. आपल्यासोबत जोडलेला आहे या शाळेच्या मुख्याध्यापिका मॅडम. काय सांगाल, काय आवाहन करा नागरिकांना आपण? माझं असं मत आहे की हा संविधानाने दिलेला अधिकार आहे आणि तो अधिकार लोकांनी चांगल्या पद्धतीने हे करावा आणि सर्वांनी मतदान करावे अशी माझी सर्वांना विनंती आहे. नक्कीच या शाळेच्या मुख्याध्यापिका मॅडमनी सुद्धा आवाहन केलं आहे आणि आमच्या स्टुडंटच्या वतीने सुद्धा आपल्या सर्व मतदारांना आवाहन की 26 एप्रिलच्या या महोत्सवामध्ये, राष्ट्रीय उत्सवामध्ये, लोकशाहीच्या उत्सवामध्ये आपल्याला जो मतदानाचा हक्क दिलेला आहे तो नक्कीच आपलं संपूर्ण कामे बाजूला सारून मतदानाचा हक्क बजावा. कॅमेरामॅन रोहित खडेसोबत मी शृंगारे, पात्रा सिटी न्यूज, अमरावती. लोकशाहीच्या उत्सवामध्ये आज आम्ही मतदान केलं. आपण पण करावे आणि या लोकशाहीच्या उत्सवामध्ये सर्वांनी सहभागी व्हावे. मी मतदान केलं, तुम्ही पण मतदान करा. मी मतदान केलं, तुम्ही पण सर्वांनी मतदान करा. मी सौ शोभा रवींद्र शिंदे. मी मतदान केलेलं आहे. मी सगळ्या नागरिकांना विनंती करते की आपण सगळे नागरिक घराच्या बाहेर निघून, आजचा दिवस खूप महत्त्वाचा आहे म्हणून आपण सगळ्यांनी मतदान करावं अशी सगळ्यांना मी विनंती करते. आज मतदान के लिए आया था. केंद्र के ऊपर में आज मेरा ही मतदान कार्ड कोई लेडीज़ के नाम पे गया है. बता रहा है गौलीपुरा आसमा परवीन इरफान खान के नाम से. तो सर ये कहीं ना कहीं अमरावती के अंदर में एक दोगला काला काम चालू है और नागरिकों को अपना ही मतदान से वंचित किया जा रहा है. यही बोलना है महानगर पालिका को, प्रशासन को कि इसको दुरुस्त कीजिए. आपने चेक किया क्या, पूछा क्या? हाँ सर, पूरा चेक किया. जॉब क्या रहा? कहीं भी नहीं, चारों पांचों जगह चेक किया है तो गौलीपुरा शाला नंबर 2 बता रहा है. वहाँ पे नाम होगा पहले आप गए? नहीं सर, अभी तक के मतदान चपराशीपुरा स्कूल में ही किया है. जब से मतदान कर रहा हूँ यहीं कर रहा हूँ. निश्चित ही निवडणूक ही केवळ माझ्यासाठी राजकीय निवडणूक हा माझ्यासमोर अजेंडा नाही आहे. ही माझ्यासाठी अत्यंत भावनिक निवडणूक आहे, कारण माझ्या माहेरच्या विकासाचा प्रश्न आहे. आपल्या माहेरचं काम करायची संधी मिळणं ही कुठल्याही मुलीसाठी एक अभिमानाची गोष्ट असते. आज या निवडणुकीच्या निमित्ताने मला माझ्या माहेरचा विकास करण्याची, माझ्या माहेरच्या लोकांसाठी काम करण्याची संधी मिळते. ही माझ्यासाठी एक भावनिक गोष्ट आहे. त्याच्यामुळे निश्चितच आईवडिलांचे आशीर्वाद घेताना त्यांचीही आठवण आहे आणि आपल्या माहेरच्या जबाबदारीची एक जाणीव आजच्या निमित्ताने झालेली आहे. त्याच्यामुळे हा माझ्यासाठी खूप भावनिक क्षण आहे. माहेरच्या मातीत ही निवडणूक लढताना अनेक आरोप प्रत्यारोप आपण झेललेले आहे.
वेगवेगळे आरोप आपल्यावर झालेले आहे, परक उमेदवार देखील आपल्याला म्हणण्यात आलेला आहे. कसं एकंदर आजच्या दिवशी वाटतं आणि मतदार या संपूर्ण आरोपानंतर काय कौल देतील? मतदारांनीच तो आरोप फेटाळून लावलेला आहे, त्याच्यामुळे मीच फारसं काही महत्त्व दिलेलं नाही त्याला. मतदारांनीच मला सांगितलं ताई कोण काय बोलतं याच्याकडे तुम्ही अजिबात लक्ष देऊ नका, आम्ही सगळे तुमच्यासोबत आहोत. माहेरची माणसं ताकदीनं माझ्या पाठीशी उभी राहिली. यवतमाळ वाशिम मतदारसंघातली सगळी महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते, नेते आणि सगळी जनता इतक्या ताकदीने आणि सकारात्मकतेने संपूर्ण प्रचारात सोबत होती की तो आरोप कोणी केला असेल आणि झाला हे मला तुम्ही जेव्हा बाईटमध्ये विचारता तेव्हाच कळत होतं की असा काही आरोप झालेला आहे. प्रचारात कुठेही त्या पद्धतीची काही जाणीव झाली नव्हती. मतदान हा राष्ट्रीय उत्सव आहे. यामध्ये मतदान करण्यासाठी प्रत्येकजण उत्सुक असतो. युवा वर्गही मतदानात कुठेही मागे नाही. मतदार हर्ष कमलेश गुप्ता हे केवळ मतदान करण्याकरता पुण्याहून आले, मात्र ते केंद्रावर गेले असता त्यांची निराशा झाली. ते बुचकळ्यात पडले, कारण तुमचं मतदान पूर्वीच झालं असं त्यांना सांगण्यात आलं. भाजी बाजार येथील मतदान केंद्र 210 श्री बापूशेठ भिवापूरकर विद्यालय येथील ही घटना आहे. त्यांनी सिटी न्यूजला माहिती दिली. त्यांनी प्रश्न केला की ओरिजिनल डॉक्युमेंट्स माझ्याजवळ असताना कोणी मतदान कसं करू शकतं, असा प्रश्न हर्षचा आहे. हर्षचं मतदान बॅलेट पेपरवर घेण्यात आलं आहे. मेरा नाम हर्ष कमलेश गुप्ता है. मैं पूना में पढ़ाई कर रहा हूँ. मैं कल यहाँ अमरावती पूना से वोटिंग देने आया था. मैं सुबह यहाँ पोलिंग बूथ पे आया वोटिंग देने के लिए, तो सर ने बोले कि तुम्हारे नाम की वोटिंग हो चुकी है. उसके बाद उन्होंने मुझसे ओरिजिनल डॉक्यूमेंट मंगाए, मेरा वेरिफिकेशन किए. उसके बाद मेरा बैलेट पेपर पे वोट लिए. या ठिकाणी प्रश्न असा उद्भवतो की प्रशासनाकडून काय चूक झाली आहे. येथे हर्ष गुप्ताऐवजी मतदान झालं असा प्रकार इतरही मतदान केंद्रांवर झाला असू शकतो. शहरातील कॅम्प परिसरातील गर्ल्स हायस्कूल मतदान केंद्रावर मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. मतदार महिलांनी आपल्या बाळांना सोबत घेऊन मतदान केंद्र गाठलं. सासू सासऱ्यांसह महिलांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. युवकांनी स्वतः मतदान केलं आणि इतरांनीही मतदान करावं असं आवाहन केलं. गर्ल्स हायस्कूल मतदान केंद्रावर दिव्यांग मतदारांकरता वेगळी व्यवस्था करण्यात आली. स्वीप अंतर्गत सेल्फी पॉईंट मतदान केंद्रात तयार करण्यात आले. अनेकांनी मतदान करून येथे सेल्फी काढल्या, तर अनेक मतदारांनी बोटाची शाई दाखवत सेल्फी काढली. गर्ल्स हायस्कूल केंद्रावर शांततेत मतदान सुरू होतं. येथील गर्दी पाहता मतदानाला भरगच्च प्रतिसाद मिळत असल्याचं दिसून आलं. शाळेच्या आवारात मंडपाला फुगे लावून येथे सजवण्यात आलं. लहान बाळांसह काखेत घेऊन एक शिक्षित मतदार महिला सुद्धा या ठिकाणी दाखल झालेल्या आहेत. आपल्या सासूंना घेऊन सासऱ्यांना सुद्धा त्यांनी सुद्धा मतदानाचा हक्क बजावला आहे. ताई काय सांगाल, आपण सुद्धा लहान बाळाला घेऊन उन्हामध्ये सुद्धा आले आहात. माझं असं मत आहे की सर्वांनीच आपला मतदानाचा हक्क बजवावा आणि सगळ्यांनीच आपलं मत खूप महत्त्वाचं आहे. त्याच्यामुळे सगळ्यांनीच मत करावं. वोट खूप महत्त्वाचं आहे. थँक्यू. मतदान केलं आपण. मी अखिलेश बैतुले, प्रॉपर अमरावती कॅम्पला राहतो. आज मी मतदान केलेलं आहे आणि मी सर्व युवकांना हेच म्हणेन की मतदान आपला जन्मसिद्ध अधिकार आहे. आपल्या देशाच्या पुढील भवितव्यासाठी अतिशय महत्त्वाचं आहे. तर सर्व युवकांनी, सर्व माझ्या पाल्यांनी सुद्धा घरातून बाहेर निघावं आणि मतदान अवश्य करावं. आणि सर्वांना माझी विनंती, सर्व अमरावतीकरांना, देशवासीयांना विनंती आहे. अमरावती लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यामध्ये मतदानाला सुरू झालेली आहे. 26 एप्रिलचा हा दिवस आहे आणि अमरावतीकरांनी सुद्धा मतदारांनी भरभरून प्रतिसादामध्ये अमरावती जिल्ह्यातील वेगवेगळ्या मतदान केंद्रात मतदान करण्यास सुरुवात झालेली आहे. थेट पोहोचलेलो आहे आपण अमरावती शहरातील गर्ल्स हायस्कूल या मतदान केंद्रावर. या मतदान केंद्रात सुद्धा आपण बघत आहे स्वीपच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात जिल्हा प्रशासन मतदार जनजागृती अभियान राबवित आहेत आणि सेल्फी पॉईंट सुद्धा करण्यात आलेले आहेत. दुसरीकडे लक्षात असेल तर सुंदर अशी चला मतदान करूया लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 अमरावती लोकसभा मतदारसंघाकरिता ही सुंदर अशी रांगोळीच्या माध्यमातून नागरिकांना, मतदारांना या ठिकाणी आव्हान केले जात आहेत. उत्साहाचं वातावरण बघत आहात. गर्ल्स हायस्कूलचं हे मतदान केंद्र आहे अमरावती शहरात आणि या मतदान केंद्रामध्ये सर्वसामान्य मतदारांकरिता वेगळ्या मतदान केंद्रामध्ये मतदान केंद्राची व्यवस्था करण्यात आली आहे. तर दुसरीकडे याच मतदान केंद्रामध्ये दिव्यांग बांधवांकरिता मतदान करण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. म्हणजे साधारणतः 2 मतदान केंद्र या ठिकाणी करण्यात आलेले आहेत.
महिला मतदारामध्ये सुद्धा उत्सुकता दिसत आहेत. सेल्फी पॉईंट तयार करण्यात आलेले आहेत. सेल्फी पॉईंटच्या माध्यमातून मी मतदान केलंय, तुम्ही सुद्धा करा, आपल्या परिवारांना सुद्धा मतदान करण्यास सांगा म्हणून हा सुंदर संदेश मोबाईलच्या कॅमेरा कैद करून हा संदेश दिला जात आहे. वृद्ध नागरिक असेल, 18 वर्ष वयोगटाच्या वरील युवक युवती असेल, संपूर्णतः मतदार या ठिकाणी जनजागृती करीत आहेत. आपण सेल्फीच्या माध्यमातून आपण सुद्धा माहिती घ्या, काय आव्हान करायला लागेल मतदान प्रशासनात सुद्धा त्यांनी आपण मानलेलं आहे. तर मी स्वतः मतदान केलंय, आपण सुद्धा मतदान कराय. मॅडम काय सांगाल, आपण सुद्धा सेल्फी घेत आहात या स्वीपच्या माध्यमातून, काय आव्हान करायला आम्ही पण केलं मतदान आणि तुम्ही पण करा. वेळातला वेळ काढा आणि मतदान करायला या. मतदान करायलाच पाहिजे, हे आपला हक्क आहे. गेलं काय सांगाल, आपलं वय किती आहे? आम्ही किती वेळा मतदान केलं असेल ना आयुष्यामध्ये? खूप दिवस केलं असेल, बरोबर. काय नागरिकांना आव्हान करा की सर्वांनी मतदान केलं पाहिजे म्हणून? सगळ्यांनी आपला जो हक्क आहे 5 वर्षांनी एकदाच मिळतो ना, बरोबर. आपला हक्क आहे, तो लोकशाही दिला आपला अधिकार आहे, बरोबर. थँक्यू. काय आव्हान करा? भारतीय नागरिक असल्याच्या याने आणि लोकतंत्रामध्ये राहत असल्यामुळे आपला जो हक्क आहे तो प्रत्येकाने बजावलाच पाहिजे आणि एकदाच मतदान करण्याचा अधिकार मिळालेला आहे. आपण त्याचा उपयोग घेतला पाहिजे आणि प्रत्येकाने येऊन आपण मत टाकावं, माझं आव्हान आहे. नक्कीच आनंदाच्या हास्य चेहऱ्यामध्ये सुद्धा अनेक मतदार या ठिकाणी दाखल झालेले आहेत. आणि मी मतदान केलंय, आपण सुद्धा मतदान कराय, ह्या संदेश, हा सुंदर संदेश या ठिकाणी देण्यात येत आहेत. नागरिकांना पुन्हा मतदारांनो मी सिडीच्या वतीने पुन्हा आपणास आव्हान की 26 एप्रिलचा हा दिवस आहे. दुसऱ्या टप्प्यातील अमरावती जिल्हा लोकसभा निवडणूक सुरू आहे आणि आपल्याला लोकशाहीच्या या उत्सवात, राष्ट्रीय उत्सवामध्ये सहभाग घ्यायचा आहे. भरभरून आपल्याला मतदानामध्ये प्रतिसाद द्यायचा आहे आणि लोकशाहीने दिलेला आपला अधिकार आपल्याला मतदानाच्या माध्यमातून बजावावा लागेल आहे. कॅमेरामॅन अर्पित सोबत मी अजय शोंगारे, पात्रा सिटी न्यूज, अमरावती. महेंद्र कॉलनी प्रभाग क्रमांक 5 या एरियामधील गाडगेबाबा शाळा, निदा शाळा, अमरनगर 18 नंबर, वंचित शाळा, आपल्या वर्दूर शाळा, अकॅडमिक हायस्कूल या एरियामध्ये लोकांनी जास्तीत जास्त वोटिंग करून सगळ्यांना आपापल्या याने निवडून आणावे एवढी व मतदान जास्तीत जास्त प्रमाणात करावे एवढी विनंती करतो. प्रभाग क्रमांक 5 महेंद्र कॉलनी येथील नागरिकांना आव्हान आहे की कोणतीही अडचण असल्यास जागोजागी बूथ केलेले आहे, तरी आपले अमूल्य मतदान हे वाया घालू नये आणि मतदान करावे ही विनंती. प्रशांत औतकर, महेंद्र कॉलनी, अमरावती. कृपया अमरावती लोकसभा मतदारसंघातील प्रत्येक मतदात्यांनी, नागरिकांनी जास्तीत जास्त मतदानाचा उपयोग करून आपल्या मतदानाचा हक्क वाजवावे हे एवढी नम्र विनंती. सुभाष रावणी वानकडे, मी मतदान केलं आहे, अमरनगर, चतुसाल नगर, अमरावती. मी प्रवीण मेश्राम, VOB परिसर, प्राथमिक स्कूल क्रमांक 18 या बूथवरून बोलतो आहे. इथे मतदानाचा ओघ चांगल्या प्रकारे आहे. सकाळपासून आम्ही या परिसरात फिरतो आहे. या परिसरामध्ये मतदानाचा ओघ पाहिजे त्या प्रमाणात वाढून नाही राहिला. लोकांमध्ये मतदानाचं जागृती करणं फार आवश्यक आहे. या देशातील लोकांना लोकशाहीचं महत्त्व कळणं फार महत्त्वाचं असल्यामुळं लोकांना नम्र विनंती की त्यांनी मतदान मोठ्या प्रमाणात करावं. अमरावती येथील लोकसभा निवडणूक सुरू झालेली आहे. मतदारांनी हक्क बजावत आहे आणि चांगल्या प्रकारे सर्व लोक येत आहे आणि थोडी गर्दी होत आहे. आतापर्यंत 10% झालेला आहे आणि लोकांना आम्ही विनंती करत आहे की सर्वांनी 100% मतदान करावे हे विनंती करत आहे. ते लोक येत आहे आणि पुढे पण असं गर्दी थोडी येत आहे आणि सर्वांना म्हणजे सांगितलं आहे, कालही सांगितलं, सर्वांना सांगितलं का मतदान करा म्हणून,
तर सर्व लोक मतदान करतील अशी त्यांना मी विनंती करत आहे. स्वेच्छेने मतदान करत आहे. कोणी पायदळ येत आहे, कोणी गाडीने येत आहे. जास्त प्रमाणात वोटिंग करा. पल्लवी कोंडे, जास्त प्रमाणात सगळ्यांनी वोटिंग करावे ही विनंती. मी सुरेखा नागापुरे. ज्यांना आपला मतदानाचा अधिकार उमटवायचा असेल त्यांनी जास्तीत जास्त प्रमाणात आपले वोटिंग करावे. सुनीता जुनेवाल, ज्यांना आपलं वोटिंग असेल त्यांनी प्रमाणात जास्तीत जास्त वोटिंग करावे. अमरावती लोकसभा मतदारसंघात आज मतदान उत्स्फूर्तपणे पार पडलं. अतिशय दुर्गम भाग असलेल्या या मतदारसंघात प्रहार, शिवसेना आणि इतर सर्व मित्रपक्षाच्या कार्यकर्त्यांनी जीवापाड मेहनत केली. मी सगळ्यांचे आभार मानतो, तसेच मतदारांचे आभार मानतो. काही लोकांनी दृश्य पद्धतीने, काही लोकांनी अदृश्य पद्धतीने या निवडणुकीमध्ये मला मदत केली. मी त्या सगळ्या लोकांचे आभार मानतो. विशेष आभार सन्माननीय बच्चूभाऊ कडू, सन्माननीय नयनाताई कडू, सन्माननीय राजकुमारजी पटेल व प्रहारच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांचा मनापासून मी धन्यवाद देतो. माझ्या वतीनं, बुक कुटुंबियांच्या वतीने, की यांनी अतिशय जीवापाड मेहनत केली. अत्यल्प खर्चामध्ये आम्ही निवडणूक लढवली. प्रसारमाध्यमांना आणि वृत्तवाहिन्यांना मनापासून आभार व्यक्त करतो की त्यांनी कसल्याही प्रकारची आर्थिक मागणी न करता किंवा कुठल्याही प्रकारचं अडथळा न आणता सकारात्मक पद्धतीने सपोर्ट केला. त्याबद्दल मी सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो. विशेष आभार मी प्रशासकीय अधिकाऱ्यांचे मानतो. पोलिसांच्या वतीने ज्या चुका झाल्या त्यासुद्धा आम्ही समजू शकतो की त्यांच्यावर काय राजकीय दबाव आहे. ज्या लोकांनी प्रत्यक्षपणे अप्रत्यक्षपणे मदत केली त्या सर्व लोकांना मनापासून धन्यवाद देतो. जाता जाता पुन्हा एकदा आजच्या ठळक बातम्या. आपण आता सिटी न्यूज चॅनल आपल्या टीव्हीवर सुद्धा बघू शकता. यामध्ये GTPL चॅनल नंबर 73, फास्टवे चॅनल नंबर 256, सिटी केबलवर चॅनल नंबर 92वर. जर आपल्या टीव्हीवर सिटी न्यूज चॅनल दिसत नसेल तर आपण आपल्या केबल ऑपरेटरशी संपर्क करावा. आपण सिटी न्यूज केबलच्या व्यतिरिक्त यूट्यूब, फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटरवर सुद्धा बघू शकता. याकरता सोशल मीडिया अकाउंट सबस्क्राईब करा, फॉलो करा, लाईक करा. यूट्यूब अकाउंट सबस्क्राईब करण्याकरता सबस्क्राईब बटनला क्लिक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, कारण सर्वात आधी समाचार आपल्यापर्यंत पोहोचणार आहे. तसंच सिटी न्यूजचं फेसबुक पेज लाईक करा, इंस्टाग्राम आणि ट्विटर हँडल फॉलो करा. आपण व्हॉट्सॲपवर सुद्धा सूचना देऊन न्यूज प्राप्त करू शकता. व्हॉट्सॲप नंबर स्क्रीनवर येतो आहे. हे बातमीपत्र एवढ्यावरच थांबवूया. पुन्हा भेटूया नवीन घडामोडींसह. नमस्कार.